करणार आहोत. इंग्लिशच्या या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर प्रश्नपत्रिका ही खूप सोपी होती. आजचा पेपर सगळ्यांनाच नक्कीच सोपा गेला असेल. तर ही प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या पेपरची उत्तरं जर आपल्याला डिटेलमध्ये आज आपण या ठिकाणी बघून घेऊया. चला, तत्पूर्वी मी सगळ्यांचं स्वागत करतो. चला पटापट झटपट पटापट जॉईन व्हा. नवीन असाल तर पटकन आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इंग्लिशचा जो पेपर आहे तो नक्कीच छान गेला असेल. सगळ्यांना कसा गेला ते सांगा अगोदर. चांगला गेला असेल नक्कीच. तर बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न होता नर्स, NU इथं लिहायचा होता म्हणजे अर्धा मार्क मिळेल. अंडरला UNDE लिहायचा होता म्हणजे अंडर झाला असतो. CLIMB क्लाइम झाला असतो आणि MIGST माइट झाला असतो. तर हे उत्तर सगळ्यांचं बरोबर असेल तर या ठिकाणी 2 मार्क तुम्हाला मिळतील. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे होता स्कूल, पॅराडाईज, त्याचबरोबर चेंज आणि त्याचबरोबर ऑरिजिन. तर याच्यामध्ये चेंज हा शब्द पहिला आला पाहिजे. त्याच्यानंतर 2 नंबरला ऑरिजिन आला पाहिजे, 3 नंबरला पॅराडाईज आला पाहिजे आणि 4 नंबरला स्कूल हा शब्द आला पाहिजे. ओके. तर याच पद्धतीने मित्रांनो तुमच्या सगळ्यांची उत्तर आली असतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो. तर याच बरोबर चला झटपट आता आपण सुरुवात करूया खटकन. चला, तर पुढचा मुद्दा बघा. या ठिकाणी बरोबर आलेत का सगळ्यांची उत्तर? यस, पटापट. पुढचा जो दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या प्रश्नाची उत्तर काय होती? पहिल्याचं जे उत्तर होतं आपल्याकडं त्या ठिकाणी पहिला जो आहे आपल्याकडे हिटर होता 1 नंबरला, 2 नंबरला ऑनर आला असता, 3 नंबरला ह्युमॅनिटी आणि 4 नंबरला हंबल हा शब्द आला असता. ओके. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे. पंचवेटचं फॉलोइंग मध्ये जर तुम्ही बघितलं, आय आस्क माय टीचर्स, मी माझ्या टीचर्सला विचारलं वाय इज ही वर्किंग आउटसाइड. या ठिकाणी याचं उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहिणार? पहिला आय चा कॅपिटल, आज चा ED आणि माय टीचर DEACHER. माझ्या शिक्षकांना मी काय विचारलं त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाय चा H डबल कॅपिटल, वाय इज ही वर्किंग, वाय इज ही वर्किंग आउटसाइड, वाय इज ही वर्किंग आउटसाइड. आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह देऊन आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो. कारण मी माझ्या टीचरांना विचारलेलं आहे की वाय इज ही वर्किंग आउटसाइड. म्हणजे टीचरांना विचारलं की बाबा ते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथे जर तुम्ही बघितलं ना तर इथे आपल्याला या पद्धतीने आपल्याला इथे लिहावं लागेल. आता पुढचा जर आपण प्रश्न या ठिकाणी बघितला, पुढचा मुद्दा जर आपण या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या प्रश्नामध्ये काय येईल आपल्याकडं? इथे बघा, हा जो प्रश्न आहे हे आय एम रिअल एक्साइटेड, याचा HEY या ठिकाणी H कॅपिटल येईल, त्याच्यात कॉमा येईल आणि नंतर आय एम रिअली एक्साइटेड. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल. याचा कदाचित नाही तर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये नाही आलं तर कारण आता नेमका काय माहिती का, आय आस्क माय टीचर, मी माझ्या शिक्षकांना या ठिकाणी विचारलं. ठीक आहे. आणि नंतर मग ठीक आहे, बरोबर आहे. आणि नंतर इथं प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलं पाहिजे कारण हा एक प्रश्नचिन्ह आहे, त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं. चॅम्पियनशिप पासून तुम्हाला शब्द तयार करायचा. चॅम्पियनशिप पासून एक चॅम्पियन शब्द तयार झाला असेल तुमच्याकडे. ओके. चॅम्पियन शब्द तयार झाला असेल, SHIP शिप शब्द तयार होऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्याकडे बघा या ठिकाणी MAP मॅप शब्द तयार होऊ शकतो, MAP मॅप शब्द तयार होऊ शकतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पॉइझन पण शब्द तयार होऊ शकतो. पॉइझन शब्द तयार होऊ शकतो, POISION, पॉइझन शब्द सुद्धा तयार होऊ शकतो. तर असे बरेचसे शब्द या ठिकाणी बरोबर आले असतात आणि बऱ्याच मुलांचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. लिसन बघा, ऐकायचंय कसं तर केअरफुली लिहू शकता तुम्ही, अट्रॅक्टिव्ह लिहू शकताय, वाईटली लिहू शकताय, पेशंटली लिहू शकताय, प्रॉपरली लिहू शकताय. तर कसं ऐकायचं त्या संदर्भातला इथे शब्द तुम्ही अशा प्रकारचे लिहू शकताय की ऐकायचं कसं नेमकं. तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढचा बघा 6वा प्रश्न, कंप्लीट द वर्ड चेन. ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन तुम्हाला लिहायची, त्या ऍडजेक्टिव्हची लिहायची मित्रांनो. या ठिकाणी इथं वर्ड चेन लिहत असताना तुम्हाला इथे नाऊन किंवा इतर कसं काहीच नको, आपल्याला ऍडजेक्टिव्ह होत. स्मॉल म्हणजे लहान, त्याचा आपण एल पासून लार्ज तयार केलं, तर ई पासून तुम्ही एलिगंट तयार केलं, शेवटी टी त्याच्यापासून टॉल म्हणजे उंच तयार केलं, शेवटी एल आला त्याच्यापासून तुम्ही लिटिल तयार केलं. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे लिहायचं होतं. ओके. पुढचा जो बी आहे त्याच्यातला पहिला जो प्रश्न आपल्याकडे होता ऍट द एज ऑफ, म्हणजे त्या टोकावरच्या की बाबा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज ऍट द एज ऑफ. जसं की द हाऊस इज बिल्ड ऍट द एंड ऑफ रिव्हर.
बरोबर. हाऊस इज बिल्ड ऍट द एंड ऑफ रिव्हर असं या ठिकाणी आपण तयार करू शकतो. ठीक आहे, त्याला घाईत दिलंय त्याच्यामुळे अक्षर थोडं खराब आलंय, पण ते समजून घ्या. किंवा तुम्हाला हा प्रश्न करायचा होता, ऍड अ क्लॉज फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय नो दॅट ही विल सक्सीड. मला माहिती आहे त्याला यश मिळेल. ते अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य तयार करायचं होतं. इथे बघा, रिस्पॉन्सिबल पासून तुम्ही इररेस्पॉन्सिबल शब्द तयार करू शकता किंवा कंटिन्यू पासून डिस्टन्स कंटिन्यू किंवा